मेष राशी साप्ताहिक राशी भविष्य या 7 दिवसांत नशीब पालटणार. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मेष राशीच्या जातकांना आजचा दिवस ग्रहांच्या दृष्टीने कसा असेल याचे सविस्तर विश्लेषण आज आपण करणार आहोत. मित्रांनो, आयुष्यात चढ उतार हे येतच असतात, पण जे धैर्याने उभे राहतात त्यांनाच यश मिळते. स्वामी समर्थांचे एक सुंदर वचन आहे, जे झाले ते विसरून जा, जे समोर आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. याच सकारात्मक विचाराने आजच्या दिवसाची सुरुवात करूया. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आपण 5 वेगवेगळ्या विभागांत तुमच्या आयुष्याचा आढावा घेणार आहोत. पंचांग आणि शुभवेळ. आजचे पंचांग पाहिले तर आज फाल्गुन कृष्ण द्वादशी असून चंद्राचे भ्रमण तुमच्या राशीसाठी शुभ आहे. आजचा अमृतकाळ म्हणजेच सर्वात शुभ वेळ 12:28 ते 1:16 ही आहे. या काळात तुम्ही तुमची महत्त्वाची कामे मार्गी लावू शकता. मात्र राहुकाळ 9:11 ते 10:42 या वेळेत कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका. ज्योतिषशास्त्रात वेळेला खूप महत्त्व आहे. स्वामी भक्त असाल तर दिवसाची सुरुवात श्री स्वामी समर्थ या मंत्राने करा, ज्यामुळे तुमचा पूर्ण दिवस सकारात्मक ऊर्जेने भरलेला राहील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या आघाडीवर आज मेष राशीला संमिश्र फळ मिळेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढणार आहेत. सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेलच असे नाही, त्यामुळे स्वतःच्या कामावर पूर्ण विश्वास ठेवा. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आज घाईत निर्णय घेऊ नका. व्यवसायात आज नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारपेठेचा सखोल अभ्यास करा. स्वामींचा सल्ला हाच आहे की कर्म करत राहा, फळ आपोआप मिळेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर आज धनलाभाचे योग आहेत. विशेषतः ज्यांचे पैसे गेल्या अनेक दिवसांपासून अडकले होते त्यांना ते परत मिळण्याची शक्यता आहे. मात्र अनावश्यक खर्च टाळा. तुमच्या द्वितीय स्थानी असलेल्या ग्रहांची स्थिती सांगते की गुंतवणूक करताना घरातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. विनाकारण उधारी देणे टाळा, कारण ते पैसे परत मिळण्यास अडचण येऊ शकते. आरोग्य आणि मनःशांती. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आज डोकेदुखी किंवा पचनाच्या तक्रारी जाणवू शकतात. कामाच्या व्यापामुळे मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून थोडा वेळ शांत बसून ध्यान करा. स्वामींचा तारक मंत्र ऐकल्याने तुम्हाला आतून शक्ती मिळेल. आहार संतुलित ठेवा आणि पुरेसे पाणी प्या. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे हे विसरू नका. कुटुंब आणि नातेसंबंध. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. जोडीदारासोबतचे मतभेद मिटतील आणि एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल. घरात एखादे धार्मिक कार्य किंवा आनंदाची बातमी येण्याचे संकेत आहेत. नातेवाईकांशी संवाद साधताना जुन्या गोष्टी उकरून काढू नका, ज्यामुळे वातावरण बिघडेल. स्वामींच्या आशीर्वादाने घरातील नकारात्मकता दूर होईल. विद्यार्थी आणि शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस एकाग्रता वाढवण्याचा आहे. अभ्यासात मन लागत नसेल तर स्वामी समर्थ नामाचा जप करून सुरुवात करा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी आज स्वतःच्या नोट्सवर लक्ष केंद्रित करावे. कष्टाशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवून अभ्यासाचे नियोजन करा. यश नक्कीच तुमचे आहे. शुभ रंग, अंक आणि स्वामींचा महाउपाय. आजचा तुमचा भाग्यवान रंग लाल आहे आणि शुभ अंक 9 आहे. आज महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवा. स्वामींचा विशेष उपाय. आज संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावून श्री स्वामी समर्थ मंत्राचा 108 वेळा जप करा. शक्य असल्यास गरिबांना एखादे फळ दान करा. हा छोटासा उपाय तुमच्या मार्गातील अडथळे दूर करण्यास मदत करेल. स्वामी भक्त संवाद. उद्याचा दिवस मेष राशीसाठी कोणत्या मोठ्या बदलाचे संकेत देत आहे हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. तर स्वामी भक्त हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आजचा दिवस स्वामींच्या चरणी अर्पण करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपली उपस्थिती नक्की लावा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीचा जाओ. हे राशी भविष्य ग्रहांच्या स्थितीवर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. वैयक्तिक निर्णयांसाठी आपल्या तज्ज्ञ ज्योतिषाचा सल्ला आवर्जून घ्यावा. हे एक सामान्य मार्गदर्शन आहे. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.